31 मार्च 1974. 1969-74 ही चौथी पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. याच्या अगोदर आपण बघितलं की 3 अॅन्युअल योजना झाल्या होत्या एक वर्षाच्या. 67 मध्ये, 68 आणि 69 मध्ये, सॉरी 66, 67 आणि 68 मध्ये. ठीक आहे. याचे अध्यक्ष होते इंदिरा गांधी. या योजनेचे उपाध्यक्ष डॉक्टर डी आर गाडगीळ. 1971 पर्यंत हे उपाध्यक्ष होते. त्यानंतर मग सी सुब्रमण्यम झाले 71, 72. दुर्गा प्रसाद धर हे तिसरे उपाध्यक्ष होते, 72 पासून पुढे होते. याचा या योजनेचा मॉडेल असतो ॲलन रुद्र यांचे खुले सातत्य या मॉडेलवर, या प्रतिमानावर ही योजना जी होती ती बेस्ड होती. ठीक आहे. प्रतिमान घोषवाक्य काय द्यायचं? स्थैर्य दिष्टित आर्थिक विकास. स्थैर्य म्हणजे स्टेबल इकॉनॉमिक ग्रोथ, स्टेबल इकॉनॉमिक किंवा स्टॅबिलाइज इकॉनॉमिक ग्रोथ हे याचं प्रतिमान होतं. आणि विकास दर जो ग्रोथ रेट याच्यामध्ये जो टार्गेटेड होता तो म्हणजे यांनी 5.7 होता टार्गेटेड आणि अचीव झाला तो 2.05. म्हणजे ही योजना थोडी निगेटिव्ह गेली होती. सो कारण याच्यामध्ये विकास दर जो होता देशाचा तो यांना पंचवार्षिक 5 वर्षामध्ये इतका अचीव नाही करता आला जितकं यांनी टार्गेट ठेवलं होतं. खर्च या योजनेचा किती होता? 15,799 कोटी एवढा खर्च होता. आणि प्रस्तावित होता, वास्तविक एवढा लागला. आणि जो प्रस्तावित होता 15,900 कोटी होता एक्सपेक्टेड. ठीक आहे. त्यानंतर या योजनेची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. मागील क्लासमध्ये मी तुम्हाला सगळं ऑरली सांगितलं होतं. सो आज याच्यामध्ये तुम्हाला मी सगळं विथ पीपीटी तुम्हाला मी ऑन स्क्रीन दिलेलं आहे. ठीक आहे. या योजनेची वैशिष्ट्य काय ते बघा. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा अशोक मेहता यांनी तयार केला होता. अशोक मेहता कोण होते? हे पंचवार्षिक आपण जे बघितलं ना 3 टायर सिस्टम पहिली जी होती ती अशोक बलवंतराय मेहता यांनी पहिल्या योजना सांगितली होती. त्यानंतर दुसरी जी योजना होती, म्हणजे योजनेचं नाही म्हणते मी तुम्हाला, पंचवार्षिक जो आपण त्याला म्हणतो ना पंचायत राज, याच्यावर पहिले बलवंतराय मेहता समितीने रिपोर्ट दिला होता. दुसरा रिपोर्ट याच्यावर आणला होता म्हणजे बलवंतराय मेहता, सॉरी पहिला बलवंतराय मेहता, दुसरा अशोक मेहता होता. सो आर्थिक स्वावलंबन, प्रादेशिक विषमता नष्ट करणे, जास्तीत जास्त आत्मनिर्भरता प्राप्त करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. केंद्र व राज्याची स्वतंत्र योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली. स्वयंपूर्ण व शून्य परकीय मतीचे ध्येय यामध्ये ठेवण्यात आलं होतं. सो प्रकर्षित शेती विकास कार्यक्रम, कोरडवाहू शेती तंत्रज्ञान वापरण्याचे ध्येय याच्यामध्ये ठेवले गेलं होतं. प्रथमच जलद व स्वयंपूर्णतेचे ध्येय याच्यात त्यांनी अचीव केलं. आयात पर्यायीकरण अचीव म्हणजे फक्त ठेवलं गेलं होतं ध्येय, म्हणजे टार्गेट फक्त त्यांनी सेट केले होते, पण ते अचीव करणं ती वेगळी गोष्ट होती. आयात पर्यायीकरण व निर्यात वाढीकरण यावर भर देण्यात आला होता. शेती व उद्योग क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आलं होतं. छोट्या उद्योगांना प्रोत्साहन व रोजगार निर्मिती करण्यात आली. 1971 मध्ये झालेले भारत पाकिस्तानचे युद्ध होते. त्या युद्धामुळे बांगलादेशातील निर्वासितांचा प्रश्न तसेच मोसमी पावसाची अनिश्चितता इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यानंतर या योजनेचा परिणाम काय झाला बघा. परिणाम होता तो म्हणजे दरसाल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट हे 5.7% इतके असतं. प्रत्यक्षात मात्र 3.3% इतकीच वाढ झाली होती. व्यापार तोल किमान प्रतिकूल आणि थोडा अनुकूल झाला होता. PL 480 नुसार 1971 पासून अन्नधान्य आयात पूर्णपणे थांबवली. अन्नाचा राखीव साठा करण्यात आला होता. ठीक आहे. अन्नाचा राखीव साठा याच्यामध्ये करण्यात आला होता. आता या योजनेचा परिणाम आपण बघितला आणि याचे महत्वाचे प्रकल्प कुठले कुठले होते. योजनेचे परिणाम आपण बघितले. या योजनेमधील महत्वाचे प्रकल्प कोणते कोणते होते. पहिला जो होता तो म्हणजे 1969 चा आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP कायदा. 1969 हा कायदा संमत करण्यात आला होता. 1970 दूध महापूर योजना सुरू करण्यात आली. 1973 मध्ये आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम राबविला गेला होता. त्यानंतर
ठीक आहे, 1973. त्यानंतर 1972 बोकारो पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने सुरू केला गेला. 1972 मध्ये महाराष्ट्रामध्ये कापूस एकाधिकार खरेदी योजना तसेच रोजगार हमी योजना या दोन योजना सुरू करण्यात आल्या होत्या. 1973 मध्ये सेल स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. 1974 मध्ये लघु शेतकरी विकास अभिकरण. 1973 मध्ये फेरा कायदा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, परकीय चलन विनिमय कायदा, तर याची सुरुवात झाली होती. ठीक आहे. त्यानंतर विशेष घटनाक्रम योजनेचा कायदा. मार्च 1971च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी गरिबी हटाव ही घोषणा केली होती. 1972 मध्ये साधारण विमा व्यवसायाचा कायदा संमत करून 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा मंडळाची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. त्यानंतर 1972-73 मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तुलनानुकूल ठरला. 1973 मध्ये परकीय चलन कायदा संमत करण्यात आला होता. 1973 मध्ये कोळसा उद्योगाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. त्याबरोबर 1973-74 मध्ये पहिल्यांदाच नियोजन मंडळाचे दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरीच्या स्वरूपामध्ये करण्यास प्रारंभ केला गेला होता. आणि 1971 या साली भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं आणि त्यात बांगलादेशची निर्मिती करण्यात आली होती. आता भारत पाकिस्तान जे युद्ध झालं होतं 1971 हे युद्ध कशावरून झालं होतं? भारत बांगलादेश इश्यूवरून. म्हणजे बांगलादेश हा वेगळा करायचा होता पाकिस्तानातून. पहिले ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान असे दोन देश होते. पहिले बांगलादेश नव्हता. बांगलादेश 1971 मध्ये तयार झाला होता 1971 ला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे बघितलं. बऱ्याच जणांना इथे लिंक या सेशनची शेअर झालेली नाहीये, कारण बऱ्याच जणांना माहिती नाही की सेम लिंक त्यांना स्टार्ट करायचे म्हणून. ठीक आहे. तर 1 मिनिट त्यांना मी एकदा कोणाकडे जर त्यांचे कॉन्टॅक्ट असतील तर नक्कीच त्यांना इन्फॉर्म करा. अदरवाईज मी त्यांना इन्फॉर्म करून देतो. 1 मिनिट. ते विश्वनाथ पाटील सरांचा फक्त नंबर आहे माझ्याकडे. ओके. तर हा आपण विशेष घटनाक्रम बघितला याच्यामध्ये. तर आता पुढील आपण याच्यामध्ये बघूया 1972 मध्ये साधारण विमा व्यवसायाचा कायदा संमत करून 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा मंडळाची स्थापना करण्यात आली होती. हे आपण बघितलंय, सगळं बघितलं आपण. बरं, मला इथे एक सांगा, इथं राष्ट्रीयकरण हा शब्द वापरला गेलेला आहे. राष्ट्रीयकरणचा मिनिंग काय होतं? कोणी सांगेल का मला? व्हॉट इज मीन बाय नॅशनलायझेशन? राष्ट्रीयकरण म्हणजे काय? एनीवन कोणी सांगू शकतो? राष्ट्रीयकरणचा मिनिंग काय होतं? राष्ट्रीयकरण शब्द तुम्हाला आला नाही. इकॉनॉमिक टर्म आहे. यू शुड नो इट्स मिनिंग. मिनिंग काय तुम्हाला माहिती पाहिजे. राष्ट्रीयकरण म्हणजे काय सांगा लवकर.
नाही सांगते ना राष्ट्रीयकरण. कोणी सांगू शकतो राष्ट्रीयकरणचं मिनिंग काय होतं? बघा, राष्ट्रीयकरण ही अशी प्रक्रिया असते ज्यामध्ये जी प्रायव्हेट एंटिटी असते, म्हणजे प्रायव्हेट एखादी ऑर्गनायझेशन किंवा प्रायव्हेट एखादी कंपनी, तिचं गव्हर्नमेंट मध्ये कन्व्हर्जन होणं. म्हणजे अशी एखादी एंटिटी किंवा एखादी आपण त्याला म्हणू शकतो एक प्रकारे एजन्सी, एखादी कंपनी म्हणा किंवा ऑर्गनायझेशन म्हणा, जिचे गव्हर्नमेंटने 51 पेक्षा जास्त शेअर किंवा 50 पेक्षा जास्त शेअर विकत घेऊन टाकले, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात राष्ट्रीयकरण. राष्ट्रीयकरण म्हणजे प्रायव्हेट, म्हणजे बळता बघा आरबीआय ची होती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 1975 मध्ये. ठीक आहे, 1975 मध्ये आरबीआय ही एक 1935 जेव्हा आरबीआयची स्थापना केली गेली 1935 मध्ये, आरबीआय एक प्रायव्हेट बॉडी होती, प्रायव्हेट बँक होती. पण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारताला जेव्हा इंडिपेंडन्स मिळालं होतं, त्यानंतर गव्हर्नमेंटने 1949 मध्ये आरबीआयचं राष्ट्रीयकरण केलं होतं. तुम्हाला मी जेव्हा आरबीआय चॅप्टर शिकवेल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा याच्यामध्ये आहे, त्यामुळे काय झालं की निर्माण झालेला बांगलादेशी निर्वासिताचा जो प्रश्न होता, 1974 या साली पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी घेण्यात आली होती. पेट्रोलियम पदार्थाच्या किंमत वाढीचा पहिला धक्का 1973 मध्ये बसला होता. किमती 400% वाढल्या होत्या 1973 मध्ये. दुसरा 1979 मध्ये व तिसरा 1990 मध्ये बसला होता. गल्फ वॉर तुम्हाला आठवत असेल, याला ऑइल क्रायसिस किंवा तेलाचे संकट असे म्हणतात. या योजनेच्या काळामध्ये 19 जुलै 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. कुटुंब नियोजन कार्यक्रम व्यापक प्रमाणामध्ये सुरू करण्यात आला. 1974-75 यामध्ये लघु शेतकरी व सीमांत शेतकरी अधिकरणाची MFALS स्थापना करण्यात आली. ग्रामीण बांधकाम योजना RWP, लघु शेतकरी विकास संस्था SFDA, एकात्मिक पडित जमीन शेतकी विकास IDLAD, आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम DPAP आणि अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली. विविध क्षेत्रांवरील खर्च कृषी, विविध क्षेत्रांवरील खर्च ऍक्च्युली हे एकत्र झालं आपलं. एक जस्ट मोमेंट, मला मी सेपरेट करून देतो. विविध क्षेत्रांवरील खर्च होता. कृषीमध्ये 24%, उद्योगमध्ये 23%, वाहतूक 20%, सामाजिक सेवा 18% आणि ऊर्जा 15% असा खर्च होता. त्यानंतर 5वी पंचवार्षिक योजना, कालावधी किती होता 5व्या पंचवार्षिक योजनेचा? 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979. रद्द केव्हा केली 5वी पंचवार्षिक योजना? 1978 मध्ये. अध्यक्ष कोण होते? इंदिरा गांधी होते. उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद धर होते 1974 पर्यंत. PN अक्सर जानेवारी 1975 पासून. विकास दर किती होता? 4.83%. उद्दिष्ट होते 4.4%. खर्च किती होता? वास्तविक 39,426 कोटी होता आणि प्रस्तावित खर्च होता 37,250 कोटी. विकास दर लक्षात घ्या किती होता? 4.83%. साध्य केला आणि उद्दिष्ट किती होतं? 4.4%. म्हणजे जेवढं उद्दिष्ट होतं त्याच्यापेक्षा जास्त विकास दर त्यांनी अचीव केला होता. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा.
त्यानंतर घोषवाक्य योजनेचे काय होतं? घोषवाक्य सामाजिक न्यायासह आर्थिक विकास. प्रतिमान काय होतं? 5व्या पंचवार्षिक योजनेचे प्रारूप सौ सुब्रमण्यम आणि डी.बी. धर यांनी अशोक रुद्र व ॲलन यांच्या प्रतिमानावरून तयार केले होते. अंतिम आराखडा डी.डी. धर यांनी सादर केला होता. तुम्हाला प्रतिमान म्हणजे काय? मॉडेल. कोणत्या मॉडेल योजना आधारित होती? उद्देश आणि वैशिष्ट्य. ठीक आहे. उद्दिष्ट म्हणा किंवा उद्देश म्हणा किंवा वैशिष्ट्य म्हणा, व्हॉट एव्हर यू कॅन कॉल इट. बघा मग यानुसार देशातील दारिद्र्य दूर करून अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करणे हे उद्दिष्ट होतं. त्यानंतर 2000 पर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेल्या योजनेत परकीय चलनाची स्थिती चांगली होती. दारिद्र्य निर्मूलन, त्यानंतर आर्थिक आत्मनिर्भरता, स्वावलंबन, सामाजिक न्याय ही प्रमुख उद्दिष्ट होती. 1979-80च्या एक वार्षिक योजनेवर करण्यात आलेला एकूण खर्च जो होता तो 12,549 कोटी रुपये इतका खर्च होता. 4थी, 5वी व 6वी योजनेचा आकृतीबद्ध अशोक रुद्र व ॲलन यांनी तयार केला होता. या योजनेत शेती, उद्योग, इंधन, ऊर्जा या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले. या योजनेची अशुभ सुरुवात झाली होती. अशुभ म्हणजे थोडीशी निगेटिव्ह गेली होती. त्याबरोबर या योजनेची 1973 मध्ये 1973चा तेलाचा झटका व चलन फुगवट्याच्या वाढत्या दरामुळे पेट्रोलियम पदार्थाच्या किंमत वाढीचा दुसरा धक्का 1979 मध्ये बसला होता. यावेळी तेलाच्या किमती किती होत्या? 100% वाढल्या होत्या. ठीक आहे. पुढे घेऊया. योजनेचा परिणाम उपभोगात दरवर्षी 2.3% वाढ झाली. दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रामध्ये अपयश, मात्र योजनेच्या शेवटी अर्थव्यवस्थेत मोठ्या वाढीच्या दराची अपेक्षा निर्माण झाली होती. 25 जून 1975 रोजी तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली होती. बघा ही जी योजना इथे आपण म्हणतो ना उद्दिष्ट, पाचव्या योजनेचे आपण उद्दिष्ट डिस्कस करतो. ठीक आहे. पंचवीस जून 1975 रोजी तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली. मार्च 1977 यामध्ये जनता पार्टीचे सरकार आलं होतं. मार्च 1978 जनता सरकारने 5वी योजना संपुष्टात आणली होती आणि त्यामुळे नियोजित काळापूर्वी 1 वर्ष अगोदरच ही योजना टाळली गेली होती. 1 एप्रिल 1978 मध्ये जनता सरकारने स्वतःची 6वी योजना, ज्याला आपण सरकती योजना, सुरू केली होती. जानेवारी 1980 मध्ये काँग्रेस आईने सरकती योजना फेटाळली. 1 एप्रिल 1980 नवीन 6वी योजना सुरू करण्यात आली होती. महत्वाचे प्रकल्प आणि विशेष घटनाक्रम याच्यामध्ये आपण बघूया. महत्वाचे प्रकल्प आणि विशेष घटनाक्रम. ठीक आहे. 20 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी किमान, जस्ट अ मोमेंट, एक मिनिट. ओके. सो 20 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी किमान गरजा कार्यक्रम सुरू केले होते. याबरोबर किमान गरज कार्यक्रमात दारिद्र्य रेषेतील कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा व ग्रामीण शहरी कामगारांची उत्पादक कार्यक्षमता वाढवणे हा धोरण त्यांनी आखले होते. याच्यामध्ये 26 जून 1975 रोजी 20 कलमी कार्यक्रम सुरू केले. बॉन्डेड लेबर पद्धत बंद करण्यात आली. 1978 मध्ये प्रायोगिक तत्वावर एकात्मिक
ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP सुरू करण्यात आला होता. ठीक आहे. त्यानंतर किंमत मजुरी उत्पन्न धोरण चालू करण्यात आले, परंतु त्याला यश आले नव्हते. ठीक आहे, याला यश आले नव्हते. 1977-78 मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण 48% होते. एप्रिल 1977 ला फूड फॉर वर्क ही योजना सुरू करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व जलद आर्थिक विकासाची व्यूहरचना रशियाकडून स्वीकारली. 15 ऑगस्ट 1976 रोजी ट्रायसेम ट्रेनिंग रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. तर 2 ऑक्टोबर तर 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या. रुरल रिजनल बँक 1976-77. त्याबरोबर यामध्ये दुसऱ्यांदा भारताचा व्यापार तोल जो होता हा अनुकूल ठरला होता. ठीक आहे. त्यानंतर 1976 मध्ये 1976 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय धोरण लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. 1975-76 मध्ये बाल कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना ICDS सुरू करण्यात आली. 1977 साली हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन मुंबईची स्थापना करण्यात आली. 1977-78 मध्ये वाळवंटी क्षेत्रांमध्ये पारिस्थितिकीय संतुलन प्रस्थापित करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम DDP सुरू करण्यात आला. आणि या काळात इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम हे सुद्धा सुरू करण्यात आले होते. ओके, आता पुढे आहे विविध क्षेत्रांवरील खर्च. विविध क्षेत्रांवरील खर्च त्याप्रमाणे बघूया. उद्योगवर किती खर्च केला होता या योजनेमध्ये? 26%. कृषी होतं 22%, ऊर्जा 99%. त्यानंतर वाहतूक खर्चाचा 18%, सामाजिक सेवा खर्चाचा 17%. तो हा विविध योजनेवर त्यांनी खर्च केलेला. सरकती योजना रोलिंग प्लॅन. रोलिंग प्लॅन म्हणजे कालावधी काय रोलिंग प्लॅनचा? 1978-80 मध्ये. अध्यक्ष कोण होते रोलिंग प्लॅनचे? मोरारजी देसाई होते. इंदिरा गांधींचं गव्हर्नमेंट पडलं आणि मोरारजी देसाई गव्हर्नमेंट यांचं गव्हर्नमेंट सुरू झालं. म्हणजे यांचं गव्हर्नमेंट भारतात आलं होतं. रोलिंग प्लॅन, सरकती योजना आपण याला म्हणतो. अध्यक्ष कोण होते रोलिंग प्लॅनचे? मोरारजी देसाई होते. त्यानंतर चौधरी चरण सिंग हे पण राहिले होते. भारतात प्रोफेसर गुंडन मिर्दाल यांनी त्यांच्या इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर या ग्रंथामध्ये संकल्पना मांडली होती. या योजनेचे वैशिष्ट्य काय? कामाच्या बदल्यात अन्न, फूड फॉर वर्क ही योजना आणण्यात आली होती. त्यानंतर औद्योगिक विकास अनुदान योजना आणण्यात आली होती. लघु व कुटीर उद्योगांच्या विकासासाठी जिल्हा उद्योग केंद्राची जिल्हा स्तरावर स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर अंत्योदय योजनेनुसार देशातील प्रत्येक खेड्यातील सर्वात गरीब 5 कुटुंबांना जीवनावश्यक सेवा व पैसे पुरवणे. 6वी योजना. सहावी योजना आपण बघूया. सो तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याचशा 6व्या योजनेमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. योजनेचा कालावधी काय? 6व्या योजनेचा बघा. योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1980 तर 31 मार्च 1985 हा कालावधी होता 6व्या पंचवार्षिक योजनेचा. ठीक आहे. Just a moment. सहावी पंचवार्षिक योजना. सहावी पंचवार्षिक योजना. योजना कालावधी किती? 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985.
अध्यक्ष कोण होते? इंदिरा गांधी होते 1980 ते 1984. राजीव गांधी त्यानंतर इंदिरा गांधींचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा राजीव गांधी बनले ते अध्यक्ष 1984 1985. उपाध्यक्ष कोण? एन डी तिवारी 1980 1981. शंकरराव चव्हाण 1981 1984. पी व्ही नरसिंहराव 1984 85. कोणत्या मॉडेलवर आधारित होते? ॲलन मान व अशोक रुद्रा यांच्या मॉडेलवर ही योजना. 5वी पण यांचंच मॉडेल होतं, 6वी पण यांच्या मॉडेलवर आधारित होते. विकास दर किती होता? विकास दर साध्य म्हणजे 5.4%, उद्दिष्ट 5.2%. योजना खर्च किती होता? वास्तविक जर बघितला तो 10,000 करोड 10,000 करोड ने 1,00,000 कोटी 9,292. 1,00,000 करोड 9,292 कोटी. ठीक आहे. प्रास्ताविक किती झाला होता? 97,500 कोटी हा प्रास्ताविक होता आणि वास्तविक किती झाला? 1,00,000 कोटीच्या पुढे. वर्णन काय होतं? दारिद्र्याविरुद्ध लढाई दिली हे या योजनेचं वर्णन होतं. त्यानंतर वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट योजनेची काय? ही योजना 2 वेळा तयार केली. मार्च 1977 मध्ये जनता सरकार आलं होतं. जनता सरकारने सरकती योजना 1978-83 या काळामध्ये सुरू केली. सरकत्या योजनेची कल्पना प्राध्यापक रँगनर नाक्स यांनी मांडली होती. या योजनेत प्रत्येक वर्षी मागच्या योजनेच्या यशापयशानुसार आखणी केली जाते. डावपेच काय होता? अंत्योदय योजना सुरू केली. या योजनेचा डाव बघा काय. डावपेच असा होता की अंत्योदय योजना सुरू केली. यात प्रत्येक खेड्यातील 5 कुटुंब म्हणजे कुटुंब म्हणतो ना, कुटुंबांना जीवनावश्यक सेवा व पैसा पुरवणे हा या योजनेचा उद्दिष्ट होता. तसेच महानोबी तत्वाचा त्याग, आर्थिक वृद्धीपेक्षा लोककल्याणावर भर, गांधीवादी विचार, कुटीर उद्योग व ग्रामोद्योग विकासावर भर दिला गेला. काँग्रेसने बनवलेल्या 6व्या योजनेचे उपाध्यक्ष नारायण दत्त तिवारी होते. तर प्राध्यापक लाकडवाला यांनी जनता पार्टीची सरकती योजना बनवली होती. काँग्रेसच्या 6व्या योजनेचा आकृतीबद्ध हेराल्ड डोमर प्रारूप होतं अशोक रुद्र व ॲलन यांनी तयार केलं. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती, आर्थिक प्रगती व आर्थिक समृद्धी हे उद्दिष्ट याचं होतं. अर्थव्यवस्था काय बघा? विकास दरात वाढ घडवून आणणे, आधुनिकतेवर भर देणे, दुर्बल घटकांच्या राहणीमानात सुधारणा घडविणे, योजना आखताना राष्ट्रीय उत्पन्न, बचत, गुंतवणूक, आर्थिक समता यांचा विचार करणे, शेती व ग्रामीण विकासावर भर देणे, बेरोजगार भिमुख योजना बनवणे, 3,40,00,000 लोकांसाठी रोजगार निर्मिती यांची उद्दिष्टे होती. योजनेच्या खर्चात पहिल्या 5 योजनेपेक्षा मोठी वाढ करण्यात आली होती. ही सार्वजनिक क्षेत्रावर टक्केवारीनुसार सर्वाधिक खर्चाची योजना होती. परकीय मातेची सर्वात कमी टक्केवारी असणारी योजना 7.60%. तसेच 3 दशकांच्या अपयशांचा विचार करून आखली गेली. या योजनेमध्ये ऊर्जा, उद्योग व शेती या क्षेत्रांना प्राधान्य दिले गेले होते. योजनेचा परिणाम काय? ही योजना यशस्वी ठरली. ठीक आहे. आणि संतुलित विकास व सर्व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधिक यशस्वी मानली जाते. सर्वाधिक 1980 ते 95 हा 15 वर्षाचा टप्पा मानून आखणी करण्यात आली. प्रेरक क्षेत्रास प्राधान्य देण्यात आले. बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी उदार धोरण स्वीकारण्यात आले. वाढीचा दर 5% अधिक साध्य होण्यास सुरुवात झाली. तर हे आपण यामध्ये बघितलं योजना आणि त्याचा परिणाम. ठीक आहे. आता या योजनेअंतर्गत महत्वाचे प्रकल्प कोणते राबवले गेले होते आणि विशेष घटनाक्रम म्हणजे त्याला आपण हे म्हणतो की कोणते प्रकल्प एक्झॅक्टली राबवले गेले होते. पहिला होता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDF 1980 मध्ये व्यापक करण्यात आला. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP 2 ऑक्टोबर 1980. 1980 संजय गांधी निराधार योजना 4 नंबर. 1980 मध्ये संजय गांधी स्वावलंबन योजना. DWCRA डेव्हलपमेंट ऑफ विमेन अँड चिल्ड्रन इन रुरल एरिया सप्टेंबर 1982 डेन्मार्कच्या मदतीने. मूळच्या 20 कलमी कार्यक्रमात बदल करून नवीन 20 कलमी कार्यक्रम 14 जानेवारी 1982 पासून सुरू झाला. त्यानंतर 7 नंबर 1982 या साली नवीन सालेम लोह पोलाद प्रकल्प तामिळनाडूमध्ये सुरू केला. 1982 नवीन विशाखापट्टणम लोह पोलाद प्रकल्प आंध्र. 1981-82 बायोगॅस प्रकल्प. ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम RLEGP 15 ऑगस्ट 1983. हे महत्वाचे प्रकल्प आणि हे विशेष घटनाक्रम आपण याच्यामध्ये बघितलं. त्यानंतर विशेष घटनाक्रम पुढे पण आहे. 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
1 जानेवारी 1982 रोजी एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना करण्यात आली. या योजनेदरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आली होती. विविध क्षेत्रांवरील खर्च हा कसा आहे बघा. यामध्ये ऊर्जा 28%, कृषी 24%, उद्योग 16%, वाहतूक 16%, सामाजिक सेवा 16%, एकूण आराखडा 97,500 कोटी रुपये होता. प्रत्यक्षात 1,09,992 कोटी खर्च करण्यात आला होता. आराखड्यापैकी देशी 90% तुटीचा भरणा होता 14%. ठीक आहे. देशी किती होता 90%, तुटीचा भरणा 14% होता. 7वी पंचवार्षिक योजना कालावधी. एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 हा कालावधी आहे 7व्या पंचवार्षिक योजनेचा. अध्यक्ष राजीव गांधी 1989 पर्यंत, त्यानंतर व्हीपी सिंग 1989 पर्यंत, 89 नंतर. उपाध्यक्ष डॉक्टर मनमोहन सिंग 1987 पर्यंत होते. पी शिवशंकर 1987-1988, माधव सिंग सोळंकी 1988-1989, रामकृष्ण हेगडे होते 1989 नंतर. विकास दर किती होता याचा 6.02% होता. उद्दिष्ट किती होते, उद्दिष्ट होतं 5%. खर्च किती होता वास्तविक होता तो 2,18,729 कोटी होता आणि प्रास्ताविक किती झाला होता, प्रास्ताविक झाला 18,000 कोटी, सॉरी 1,80,000 कोटी. हा प्रास्ताविक, वास्तविक एवढा लागला होता. प्रतिमान ब्रह्मानंद वकील 7व्या बघा. ब्रह्मानंद हा जो मॉडेल कोणत्या मॉडेल आधारित होती, ब्रह्मानंदांच्या मॉडेल आधारित होती. वकील तुम्ही जर बघितलं 7व्या पंचवार्षिक योजनेचा आकृतीबद्ध CN वकील व PR ब्रह्मानंद यांनी तयार केला होता. त्यांनी महानोबीस प्रतिमान पर्याय म्हणून मंजुरी वस्तू प्रतिप्रमाण मांडले. याचं वैशिष्ट्य काय होतं बघा. उत्पादक रोजगार निर्मितीवर या योजनेत भर दिला गेला होता. या योजनेस रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून देखील ओळखतात. महानोबीस तत्वाचा यांनी त्याग केला होता. झिरत्ता सिद्धांत महानोबीसचे तत्व होतं, जो मॉडेल होता महानोबीस त्या तत्वाचा यांनी त्याग केला होता. दारिद्र्य, बेरोजगारी, प्रादेशिक विषमता हे आपोआपच नष्ट होतील या गृहीत तत्वाचा त्याग केला होता. ही योजना 1985 ते 2000 हा 15 वर्षाचा कालखंड डोळ्यासमोर ठेवून तयार केली गेली होती. लोकसंख्या नियंत्रण, अन्नधान्य स्वयंपूर्णता व सकस आहार, पेट्रोलियम पदार्थाच्या वापरावर नियंत्रण, महागाईवर नियंत्रण, राहणीमान सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न, आधुनिक तंत्रज्ञान वापरावर भर, सर्वसामान्य जनतेचा विकासात सहभाग वाढविणे ही याची उद्दिष्टे होती. या योजनेत खाजगी क्षेत्राला प्रथमच महत्व देण्यात आले होते. 45% खर्च या योजनांवर करण्यात आला होता. एप्रिल 1988 मध्ये काँग्रेसने आपल्या अधिवेशनात बेकारी हटाव ची घोषणा केली होती. सो एका वार्षिक योजनेमध्ये 1990-91 साली 65,714 कोटी रुपये, 1991-92 या वर्षी 73,882 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. हे वैशिष्ट्य या योजनेचे. त्यानंतर योजनेचा परिणाम काय होता बघा. या योजनेने समाधानकारक प्रगती केली होती. योजना बहुतांशी यशस्वी ठरली. बरीच लक्ष्य पूर्ण करण्यात आली होती. वाढीचा दर 6% पेक्षा अधिक साध्य होण्यास सुरुवात झाली. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 37%, 1983 मध्ये 84 होतं. नंतर यापासून म्हणजे 37% पासून 30% आणलं होतं. 83-84 मध्ये किती होतं, 37% होतं आणि हे 30% पर्यंत आणलं होतं 1987 मध्ये. एवढं कमी केलं होतं. महत्वाचे प्रकल्प आणि विशेष घटनाक्रम 1985 मध्ये पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला होता. सो 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आला. GRA 1985-86 मध्ये इंदिरा आवास योजना सुरू केली. RLAGP चा भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड सुरू केला.
1986-87 मध्ये ग्रामीण भागांचा समुचित विकास व तेथे आर्थिक घडामोडींना प्रोत्साहन देण्यासाठी कपाट म्हणजे काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजी कापाट ही योजना सुरू करण्यात आली होती. कापाट योजना सुरू करण्यात आली होती. राजीव गांधी सरकारने 20 कलमी कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय 20 ऑगस्ट 1986 रोजी घेऊन पुनर्गठित 20 कलमी कार्यक्रम सुरू केला होता. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 1987 पासून सुरू करण्यात आली. दशलक्ष विहिरींची योजना MWS ग्रामीण भागात सिंचन सुविधांचा विकास करण्यासाठी NREPचा भाग म्हणून 1988-89 पासून ही योजना सुरू करण्यात आली. 6व्या योजनेमध्ये सुरू करण्यात आलेल्या NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण करून 1 एप्रिल 1989 पासून जवाहर रोजगार योजना तयार करण्यात आली होती. ही स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना होती. यात केंद्र सरकारचा 80% खर्च तर राज्य सरकारचा 20% खर्च होता या योजनेमध्ये. ठीक आहे. विविध क्षेत्रांवरील खर्च. आता या योजनेमध्ये बघा ऊर्जेवर किती खर्च होता? 28%, कृषीवर 22%, वाहतूक 19%, सामाजिक सेवा 19% आणि उद्योगांवर 13% खर्च केला गेला. हे पूर्ण पाठ करून टाका. विविध क्षेत्रावर खर्च तुम्हाला विचारला गेला. ऊर्जा, कृषी, वाहतूक, सामाजिक सेवा आणि उद्योग. या प्रत्येक योजनेवर किती खर्च झाला हे तुम्हाला इथे माहिती पाहिजे. थोडासा ब्रेक घेतो 1 मिनिटाचा. बॅक सून. सो आपण याच्यामध्ये बघितलं 7व्या पंचवार्षिक योजनेनंतरच्या योजनेनंतर सुट्टीचा कालावधी. ठीक आहे. यामध्ये बघा आता 7वी पंचवार्षिक योजना झाली नंतर परत एक गॅप पडला त्या योजनेमध्ये आणि 2 वार्षिक योजना राबवण्यात आली 1990 आणि 92. तुम्हाला मी सांगितलं 1990 मध्ये गल्फ वॉर झाला. तर गल्फ वॉर झाल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. आता गल्फ वॉरमध्ये आपला काही संबंध नव्हता पण आपण जास्त करून पेट्रोल इम्पोर्ट करतो बरोबर. मग जेवढे पेट्रोल इम्पोर्टिंग कंट्रीज होते त्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे डगमगली होती. त्यावेळेस भारताकडे पैसे राहिले नाही गव्हर्नमेंटकडे. गव्हर्नमेंटला शेवटी फंडिंग घ्यावं लागली, फॉरेन कर्ज घ्यावं लागलं त्यांना. त्यानंतर त्यांना एक प्रकारे इंटरनल एक्सटर्नल डेट त्यांच्या खूप प्रमाणात वाढलं होतं. यामध्ये मग आपण बघितले या काळामध्ये 1991 पर्यंत श्री चंद्रशेखर व त्यानंतर PV नरसिंहराव हे भारताच्या पंतप्रधानपदी होते. 1990-92 साली यामध्ये 7वी योजना संपल्यानंतर लगेच 8वी योजना सुरू करण्यात आली नाही. 8वी योजना सुरू करण्यात आली नव्हती. देशातील राजकीय अस्थिरता हे त्यामागील कारण होते. त्याऐवजी 2 वार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या. या काळात 1991 पर्यंत श्री चंद्रशेखर व त्यानंतर PV नरसिंहराव ही भारताच्या पंतप्रधानपदी होती. 1990-92 या दरम्यान अर्थव्यवस्थेमध्ये अनेक दुष्परिणाम निर्माण झाले होते. व्यवहार तोलाचे संकट, BOP क्रायसिस, परकीय चलनाचा अत्यल्प साठा, वाढती राजकोषीय तूट, चलनवाढीचा मोठा दर, वित्तीय क्षेत्रात मंदी ही संकटे भारतासमोर उभी होती. या काळात म्हणजे या योजना काळामध्ये 3 टप्प्यात रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. 1 जुलै 1991 मध्ये 9.5% म्हणजे 9.5% अवमूल्यन झाले. 3 जुलै 1991 मध्ये 0.5% अवमूल्यन झाले. 15 जुलै 1991 मध्ये 2% अवमूल्यन झालं होतं. इतकं अवमूल्यन करण्यात आलं होतं. ठीक आहे. सो 1991-92 या कालखंडात चलनवाढीचा वार्षिक दर 13.7% एवढा होता. तर आर्थिक वाढीचा दर फक्त 0.9% एवढाच साध्य झाला होता. सो 21 जून 1991 या दिवशी PV नरसिंहराव यांचे सरकार अस्तित्वात आले
नवीन सरकारने 1 एप्रिल 1992 रोजी आपली 8वी योजना सुरू केली. त्यानंतर पुढील कालखंडांमध्ये 24 जुलै 1991 रोजी भारताने नवीन आर्थिक धोरण स्वीकारले आणि या धोरणास एलपीजी मॉडेल असं त्यांनी म्हटले होते. त्यांनी काय म्हटलं होतं? एलपीजी मॉडेल असं म्हटलं होतं. ठीक आहे. 8वी पंचवार्षिक योजना याचा कालावधी 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 हा 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. अध्यक्ष कोण होते? पी.व्ही. नरसिंहराव, एच.डी. देवेगौडा 1996 नंतर हे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष होते प्रणव मुखर्जी 1996 पर्यंत. मधु दंडवते 1996 नंतर. याचं प्रतिमान मॉडेल का त्याचा? राव मनमोहन प्रतिमान विकास दर. ठीक आहे. विकास दर याच्यामध्ये किती होता? एक मिनिट मला विकास दर एकत्र होऊन गेला. सो इथे बघा तुम्ही खर्च आपण सगळं बघितलं. सो प्रतिमान जो होता याच्यामध्ये राव मनमोहन मॉडेलवर आधारित 8वी पंचवार्षिक योजना. त्यावेळेस मनमोहन सिंग हे फायनान्स मिनिस्टर होते भारताचे. मनमोहन सिंग लक्षात घ्या 1990 मध्ये. विकास दर होता 6.8%. उद्दिष्ट 5.6चं होतं आणि अचीव केला 6.8%, म्हणजे चांगल्यापैकी अचीव केला होता. त्यावेळेस 1990 मध्ये जेव्हा भारताची इकॉनॉमी पूर्णपणे बिघडली होती, त्यावेळेस आपल्या इकॉनॉमीला वाचवण्याचं जे काम केलं ते कोणी केलं होतं? 1990 मध्ये मनमोहन सिंग. त्यांनी आपली अर्थव्यवस्था वाचवली होती. खर्च वास्तविक किती होता? तुम्ही जर बघितला 47 4,74,121 कोटी वास्तविक होता. प्रस्तावित केला होता 43 4,34,120 कोटी. वैशिष्ट्य देशातील परकीय गंगाजळी अभाव, भांडवलाचा अभाव, राजकीय अस्थिरता, मुद्रास्फीती दर 16.7% एवढा होता. यामुळे 7व्या योजनेनंतर 1990, 91 आणि 91-92 या 2 वार्षिक योजना राबवल्या गेल्या होत्या. राष्ट्रीय विकास परिषदेने 8वी योजना 23 मे 1992 रोजी मंजूर केली. या 8व्या योजनेचा आधार होता तो ब्ल्यू मेल्लोर. ठीक आहे. ब्ल्यू मेल्लोर हा 8व्या योजनेचा आधार होता. आर्थिक धोरण 1991 मध्ये स्वीकारलं गेलं. एलपीजी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजे उखाजा याला आपण म्हणतो. उखाजा म्हणजे काय? उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. नियंत्रित अर्थव्यवस्थेकडून नियोजित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणे हे उद्दिष्ट होतं. विविध पैलूतून मानव विकास हा उद्देश होता. 2000 सालापर्यंत पूर्ण रोजगार, पूर्ण प्रौढ साक्षरता निर्माण करणे, कुटुंब नियोजन व लोकसंख्या वाढ नियंत्रण करणे, खेड्यांना पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, शेतमाल उत्पादनामध्ये वाढ, अन्नधान्य स्वयंपूर्णता व निर्यात, वीज, वाहतूक विकासाला गती देणे, मानवी साधन सामुग्रीच्या विकासावर भर देणे ही उद्दिष्ट अंमलात ठेवण्यात आली होती. योजना सहाय्याचे राज्यांना वितरण करण्यासाठी प्रणव मुखर्जी फॉर्म्युला वापरण्यात आला होता. सो इथे आपण बघितलंय जस्ट जनरल. पुढे बघा योजनेचा परिणाम काय होता? परिणाम मी तुम्हाला 1 मिनिट क्लॅरिफाय करून देतो लगेच. योजनेचा परिणाम. योजना सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरली होती. खाजगी क्षेत्रावर प्रथमच सर्वाधिक खर्च होता 54.76% खर्च झाला होता. सार्वजनिक खर्चावर 25.24% खर्च केला गेला होता आणि प्रत्यक्षामध्ये मात्र जर बघितलं 33.6% खर्च झाला होता. बचत दर होता 21.5% साध्य झाला. सर्वाधिक परकीय चलन प्राप्त झाले. परकीय मदत योजना खर्चाच्या 6.6% होती. निर्यात वाढ ही 13.6% इतकी आणि आयात वाढ जी होती ती 8.4% इतकी साध्य झाली. सूचक नियोजन सुरू करण्यात आले. भांडवल उत्पादन यांचे गुणोत्तर 4:1 हे होते. वाढीचा सरासरी दर जो होता सरासरी 6.68% इतका साध्य झाला. कृषी क्षेत्रामध्ये वार्षिक सरासरी वाढीचा दर 3.9% होता. उद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर 8.0% सेवा एवढा होता. सेवा क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर हा 7.9%. हा या योजनेचा परिणाम होता.
त्यानंतर महत्वाचे कार्यक्रम कोणते राबवले गेले योजनेच्या अंडर, ते आपण थोडक्यात बघूया. 1992-92 मध्ये 93 इथं 3 पाहिजे होतं, ते 2 झालं. 1992-92 मध्ये राष्ट्रीय महिला कोष स्थापन करण्यात आला होता आणि केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री यांचे एक प्रकारे पदसिद्ध अध्यक्ष होते. 2 ऑक्टोबर 1993 रोजी 3 योजना सुरू झाल्या. महत्वाचा कार्यक्रमामध्ये आपण बघितलं 2 ऑक्टोबर 1993 रोजी 3 योजना सुरू केल्या गेल्या होत्या. पहिली कोणती होती? आश्वासित रोजगार योजना, दुसरी पंतप्रधान रोजगार योजना होती, तिसरी महिला समृद्धी योजना होती. या 3 योजना लक्षात ठेवा. आणि 2 ऑक्टोबर 1993 रोजी तुम्ही बघितलं रोजगार विमा योजना सुरू करण्यात आली होती. 23 डिसेंबर 1993 रोजी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू करण्यात आली. याची रक्कम होती 5 कोटी रुपये आणि 15 ऑगस्ट 1995 रोजी 3 योजना सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पहिली होती मध्यान्ह आहार योजना, मिड डे मील स्कीम. 2 नंतर राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम NSAP. इंदिरा महिला योजना 15 ऑगस्ट 1996 रोजी संगम योजना सुरू करण्यात आली. यानुसार अपंग व्यक्तींच्या गटांना 15,000 रुपयाची सहाय्यता देण्यात आली होती. विशेष घटनाक्रम 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 1992 मध्ये सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI संवैधानिक दर्जा देण्यात आला. 1992 मध्ये 73 व 74व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संवैधानिक दर्जा देण्यात आला. 1992 मध्ये भारताचे पहिली पंचवार्षिक परकीय धोरण जाहीर झाले. 1992-93 मध्ये रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय करण्यात आलं. 93-94 मध्ये व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय तर 1994-95 मध्ये चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आलं होतं. 1993 साली राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. 93-94 मध्ये खाजगी क्षेत्रात पुन्हा बँका स्थापन करण्याची संमती देण्यात आली. 1 जानेवारी 1995 रोजी भारत WTOचा संस्थापक सदस्य बनला होता. 1996 मध्ये निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. 1996 मध्ये भारतात पहिल्यांदा डिपॉझिटची प्रणालीची सुरुवात करण्यात आली होती. ठीक आहे, डिपॉझिटरी प्रणालीची सुरुवात. तर हा विशेष घटनाक्रम आपण या योजनेचा बघितला होता. सो अशा प्रकारे पुढे आपण जाऊया नेक्स्ट. विविध क्षेत्रातील खर्च. विविध क्षेत्रातील खर्च यांनी कोणता कोणता केला बघा. ऊर्जावर केला 27%, सामाजिक सेवेवर केला होता 22%, कृषी आधारित यांनी केला 21%, वाहतुकीवर 21% आणि उद्योगावर 10%. तर या प्रकारे आपण बघितलं. हा बोला, काही क्वेश्चन्स? जस्ट मोमेंट, थोडा मी ब्रेक घेतो 1 मिनिटाचा वॉटर ब्रेक. लगेच मी बॅक होतो. ठीक आहे.
9वी पंचवार्षिक योजना, त्याचा कालावधी आपण घेऊया. 1 एप्रिल 1997 रोजी, जे 97 ते 31 मार्च 2002. याचे अध्यक्ष होते इंद्रकुमार गुजराल 1997-1998. अटल बिहारी वाजपेयी 1998 नंतर. उपाध्यक्ष मंदू दंडवते 1998 पर्यंत. जसवंत सिंग 1998-99. केसी पंत 1999 नंतर. प्रतिमान होता अमर्त्य सेन. विकास दर 5.5%, उद्दिष्ट 6.5% होते. खर्च 9,41,040 कोटी. प्रस्तावित खर्च होता 8,95,200 कोटी. हा प्रस्तावित होता. वैशिष्ट्य योजनेचे काय होते बघा, न्यायपूर्वक वितरण, समानतापूर्वक विकास हे या योजनेचे घोषवाक्य होते. आखणीच्या वेळी युजी देवेगौडा हे अध्यक्ष होते, तर उपाध्यक्ष मधु दंडवते होते. वाजपेयी अध्यक्ष असताना जसवंत सिंग हे उपाध्यक्ष होते. एनडीसीने या योजनेची कागदपत्रे 10 जानेवारी 1997 ला मंजूर केली. सार्वजनिक व खासगी क्षेत्राचा वाटा अनुक्रमे 35% व 65% इतका होता. लाकडवाला सूत्राप्रमाणे किंवा त्याद्वारे राज्याप्रमाणे दारिद्र्याखालील लोकसंख्येची निश्चिती केली जाणार. प्रथमच ग्रामविकास व कृषी विकासाची फारकत केली गेली. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वृद्धी करणे. 2005 पर्यंत संपूर्ण राज्य साक्षर करणे. 2013 पर्यंत दारिद्र्याचे प्रमाण 5% वर आणणे. 2013 पर्यंत बेकारीचे प्रमाण 0 करणे. सर्वात मूलभूत किमान सेवा पुरवणे. शाश्वत विकास. स्त्री, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय इत्यादींचे सबलीकरण. लोकांचा सहभाग वाढू शकणाऱ्या संस्थांच्या विकासात चालना हे उद्दिष्ट होते. राष्ट्रीय रोजगार हमी योजना स्थापनेची सूचना केली. स्थापनेची सूचना केली. कृषी व ग्रामीण विकास यांना अग्रक्रम देण्यात आला होता. ठीक आहे. या योजनेचा परिणाम काय होता? वाढीच्या दराचे लक्ष्य पूर्ण होऊ शकले नाही. बचत दर व गुंतवणुकीच्या दराचे लक्ष्य गाठण्यात अपयश आलं होतं. योजनेचा आकार 18% कमी झाला होता. कृषी क्षेत्रात वाढीचा दर कमी झाला होता. जे ऍग्रिकल्चर जे होतं तुम्हाला मी सांगितलं, पहिल्या योजनेमध्ये फक्त ऍग्रिकल्चरवर फोकस केला गेला. त्यानंतर जेव्हा ग्रीन रिव्होल्युशन वगैरे स्टार्ट झाली तेव्हा ऍग्रिकल्चरवर फोकस केला गेला होता. पण त्यानंतर मग ऍग्रिकल्चरचं जे प्रमाण आहे ते घटत गेलं नाही. प्रमाण कधी वाढलं नव्हतं. ठीक आहे, ऍग्रिकल्चरचं. याबरोबर कृषी क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर होता 2.44%. उद्योग क्षेत्रामध्ये वार्षिक सरासरी वाढीचा दर होता 4.29%. सेवा क्षेत्रामध्ये वार्षिक सरासरी वाढीचा दर होता 7.87%. महत्वाच्या योजनाच्या पंचवार्षिक योजनेत सुरू झालेल्या योजना कस्तुरबा गांधी शिक्षण योजना 15 ऑगस्ट 1997. स्त्री साक्षरता कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुलींच्या शाळा काढणे. सुवर्ण जयंती शहरी योजना डिसेंबर 1997. शहरातील बेरोजगारांसाठी स्वरोजगार भाग्यश्री बाल कल्याण योजना 19 ऑक्टोबर 1998. तर हे आपण याच्यामध्ये बघितलं. त्यानंतर पुढचा योजनेचा परिणाम जो होता तो होता राजराजेश्वरी महिला कल्याण योजना 19 ऑक्टोबर 1998. स्त्रियांसाठी विमा संरक्षण अन्नपूर्णा योजना मार्च 1999. पेन्शन न मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 10 किलो अन्न धान्य पुरवठा. सुवर्ण जयंती ग्राम विकास ग्राम स्वयंरोजगार योजना 1 एप्रिल 1999. IRDP ट्रायसम DWCRA सित्रा गंगा कल्याण योजना दशलक्ष विहिरींची योजना या 6 योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली होती. ठीक आहे. त्यानंतर समग्र आवास योजना 1 एप्रिल 1999. जवाहर ग्राम समृद्धी योजना 1 एप्रिल 1999. जवाहर योजनेचे नवे रूप सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती. अंत्योदय अन्न योजना 25 डिसेंबर 2000. स्वस्त भावाने अन्नधान्य. सो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना 2000-2001. प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण पेयजल, पोषण, ग्रामीण उद्योगीकरण. त्यानंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001. वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सप्टेंबर 2001. शहरी ग्राम भागातील झोपडपट्टीतील निवास योजना सर्व शिक्षा अभियान 2001. शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या कमी करणे. ठीक आहे. त्यानंतर विशेष घटनाक्रम 1997 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्तता प्रदान करण्यासाठी नवरत्न व मिनिरत्न शृंखला सुरू करण्यात आली होती. एप्रिल 1997 मध्ये भारताचे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण घोषित करण्यात आले होते.
त्यानंतर आपण याच्यात बघितलं की 1998 मध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. या 1998 मध्ये स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्वाकांक्षी योजना राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम नॅशनल हायवेज डेव्हलपमेंट प्रोग्राम हाती घेण्यात आला होता. कृषी विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. जून 1999 मध्ये राष्ट्रीय कृषी योजना सुरू करण्यात आली. फेब्रुवारी 2000 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले. एप्रिल 2000 पासून स्टेनवॅटची तर जून 2000 पासून फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्टची अंमलबजावणी सुरू झाली होती. 2001 मध्ये भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्राची संकल्पना मांडण्यात आली. विविध क्षेत्रांवरील खर्च आपण बघूया. उद्योग मध्ये होता 26.9%, ऊर्जा 25.4%, सामाजिक सेवा 20.7%, वाहतूक 24.27% आणि कृषी 12.8%. तर अशा प्रकारे आपण या 9 योजना बघितल्या होत्या. राहिलेल्या 2-4 योजना आहेत त्या आपण बघूया नेक्स्ट क्लासमध्ये. काही तुम्हाला डाऊट क्वेश्चन असेल तर नक्की विचारा. याच्यातला आपण पुढे कव्हर अप करूया टॉपिक पुढील क्लासमध्ये. सो त्याबद्दल डोंट वरी. काही तुम्हाला डाऊट क्वेरी असेल ते विचारा. डाऊट्स क्वेरी असेल तर नक्की विचारा. सो आपण त्याच्यावर डिस्कस करू शकतो. ठीक आहे. जर काही क्वेरी नसेल तुमच्या तर मग आपण आजचं सेशन एंड करूया. सो पुढील सेशन मध्ये आपण बाकी राहिलेले टॉपिक कव्हर करणार आहोत. पुढील चॅप्टर तुमचा बेरोजगारी आणि दारिद्र्यावर असणार आहे. हा टॉपिक संपून गेला आता. ठीक आहे. 3 योजना आहेत पुढे मी तुमच्या कव्हर करून घेईल. याची पीपीटी मी तुम्हाला शेअर करून देतो. ठीक आहे. मग आजचं सेशन थांबवायचं. करूया आजचं सेशन हे. ओके सर. ठीक आहे. आज काय बाकीचे विद्यार्थी पण नाही जेवण झालेले. जवळ 4-5 जण नाहीत आज. ठीक आहे. याचं बाकीचं मी कव्हर अप करेल पुढच्या क्लासमध्ये जो काही तुमचा राहिलेला आहे. नेहा तुला संडेला क्लास घ्यायचा आहे ना? हो सर. ठीक आहे. तुम्ही तसं त्यांना सांगून द्या तृप्ती मॅडमला. ते लावून देईल शेड्यूल. ठीक आहे. सर चला पीपीटी शेअर करताय तुम्ही लगेच? हा पीपीटी शेअर करून देतो. ओके.
त्या 3 योजना बाकी होत्या त्यांची पण शेअर केली असती. ठीक आहे, मी याची पाठवून देतो तुम्हाला. याची देतो मी नंतर पुढे त्यांची देऊन टाकेल. ओके सर.